मंचावरील मान्यवर कविवर्य अरुण म्हात्रेजी, या पु ल देशपांडे अकॅडमीच्या प्रकल्प संचालिका मिनल जोगळेकरजी, या पु ल देशपांडे अकॅडमी ही चांगल्या रीतीनं बहरली पाहिजे यासाठी जे सल्लागार मंडळ नेमलेलं आहे त्या सल्लागार मंडळाचे सदस्य श्री शैलेश चव्हाणजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मला खूप आनंद आहे की या कार्यक्रमासाठी मला आज उपस्थित राहता आलं. आज खरं तर कॅबिनेट मीटिंग होती, मंत्रिमंडळाची होती. मिनल यांचा सकाळी फोन आला, म्हटलं उशिरा का होईना पण मी निश्चितपणे येईन, मला आवडेल या ठिकाणी यायला. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण पुलंचा उल्लेख करतो आणि या अकॅडमीला, या अकादमीला देखील नाव आपण पुलंचंच दिलेलं आहे. कारण एक व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला जे परिचित पुलं जी आहेत की ज्यांचं आयुष्याचं ध्येय एकच होतं की सर्वांना आनंद देणं, आनंदी ठेवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. असे हे पुलं की ज्यांना महाराष्ट्र शासनानं ज्यावेळी महाराष्ट्र भूषण 1996ला पुरस्कार सुरू केला तर पहिला पुरस्कार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण म्हणून कुणाला दिला असेल तर पुलंना दिलेला आहे. आणि त्यानंतर मग अनेक दिग्गज, लता मंगेशकरपासून आपण आशा भोसले आणि बाकी सर्व दिग्गज असे जे आहेत त्यांना आपण हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ही माणसं अशी आहेत की ज्यांनी पुरस्काराला मोठं केलेलं आहे. अशी सर्व व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये अनेक रत्न जन्माला आलेली आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला मोठं केलेलं आहे आणि ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण अनेक जणं त्यांच्या मार्गावर आपण जात असतो. अशा अनेक व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे पु ल हे असे आहेत की ज्यांचा संचार साहित्यामध्ये सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांनी लीलया असा प्रवास केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये, महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये खूप मोठं योगदान हे पुलंचं असं झालेलं आहे. आपण ज्यावेळी ही अकादमी सुरू केली, या पु ल देशपांडे अकादमीचा हेतू काय होता की महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या प्रगत तर आहेच, पण आपल्या राज्याची प्रगती म्हणजे आर्थिक प्रगती एवढ्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. आपल्याला कल्पना आहे की आता आर्थिक निकषासोबत म्हणजे देशाची प्रगती याला पर कॅपिटा इन्कम पूर्वी महत्त्वाचा मानला जायचा, दरडोई उत्पन्न किती आहे. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन आपण अनेक इंडिकेटरचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये एक आहे हॅपीनेस इंडेक्स. तर या हॅपीनेस इंडेक्स आपल्या देशाचा जर वाढवायचा असेल, राज्याचा वाढवायचा असेल, तर आर्थिक निकषाशिवाय किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्ससुद्धा आता आलेला आहे. तर आपल्याला संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची संस्कृती ही टिकवली पाहिजे, ती संवर्धित झाली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. तर यासाठीच आपण सांस्कृतिक विभाग आपण काम करत आहे. आणि सांस्कृतिक विभागानं असा त्यावेळी निर्णय घेतला की महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन, संवर्धन, संशोधन, वेगवेगळ्या नवीन कलाकारांना व्यासपीठ, प्रशिक्षण, या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला अकादमी निर्माण करणं गरजेचं आहे. त्या संकल्पनेतून ही आपली अकादमी निर्माण झाली आणि त्याला नाव देखील अशा रास्त व्यक्तीचं कुठलं द्यायचं तर पु ल देशपांडे यांचं आपण नाव हे दिलेलं आहे. आपला हेतू हाच आहे. म्हणजे मगाशी मिनल यांनी जे सांगितलं की या अकादमीमध्ये अनेक नवोदित कलाकार जे आहेत त्यांना हे व्यासपीठ झालं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जे अनेक उपांग जी आहेत, संगीत, ज्याच्यामध्ये गायन आहे, वादन आहे, लोककला आहे, साहित्य आहे, अशा सर्व क्षेत्रामध्ये एक नेहमी अ प्लेस ऑफ हॅपनिंग, सतत हालचाल असणारं असं हे केंद्र असावं. आता ही ठिकाण इतकं चांगलं आहे, याला पु ल कट्टा आपण म्हणतो ना, तर अशी आमची अपेक्षा आहे. या पु ल कट्ट्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार या ठिकाणी यावेत, अनेक संवाद व्हावेत, अनेक गप्पा व्हाव्यात आणि यातून महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक चळवळीमध्ये आणखी हातभार लागला जावा. तर यासाठीच आम्ही मिनल यांना अशी
चर्चेमध्ये बैठकीमध्ये आम्ही एक सजेशन दिलं की आपण प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी काही ना काही कार्यक्रम झाले पाहिजेत या क्षेत्रा रिलेटेड. यासाठी जे काही आर्थिक तरतूद असेल ती महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक विभागामार्फत आपण निश्चितपणे करू. त्यात आपण काही मागं पडणार नाही, कारण महाराष्ट्रातली संस्कृती ही जी आहे ही आपल्याला फार महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये योगदान करण्यासाठी, टिकवण्यासाठी आपण अनेक उपक्रम करत आहोत. संस्कृतीचे अनेक उपांग आहेत. सांस्कृतिक विभागामार्फत जसा पु ल देशपांडे अकॅडमी आहे, तसा सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे. अनेक लोककलांचे कार्यक्रम आपण घेत असतो, अनेक पारितोषिकं आपण देत असतो. चित्रनगरी आहे, म्हणजे या ठिकाणी गोरेगावला चित्रनगरी आहे महाराष्ट्र शासनाची सांस्कृतिक विभागाअंतर्गत. कोल्हापूरला चित्रनगरी आहे. गॅझेटियर विभाग आपल्याकडे आहे. आपल्याकडे पुराभिलेख विभाग आहे. असे अनेक विभाग आपल्याकडे आहेत. तर या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये आपण विविध लोकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आपण करत असतो. आमची ही अशी अपेक्षा आहे की या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक हे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाशी जोडले जावेत. त्यांचा अनुभव जो आहे, त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांनी आम्हाला वेळोवेळी द्याव्यात आणि महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभव जे आहे ते टिकवण्यामध्ये, आपण वृद्धिंगत करण्यामध्ये आपण एकत्र काम करू. आमची ही नेहमीच अशी भावना आहे की हे सांस्कृतिक कार्य हे असं क्षेत्र आहे, हे शासकीय ढाच्यामध्ये चालणारं असं असलं नसलं पाहिजे. कारण नाहीतर तो शासकीय कार्यक्रम होऊन जाईल. हा लोकांचा कार्यक्रम झाला पाहिजे, हा कलाकारांचा कार्यक्रम झाला पाहिजे, त्यांचा उत्सव झाला पाहिजे. म्हणून आपण या क्षेत्रातले काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याच माध्यमातून आपण एक समिती केलेली आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण नवीन आपण आणत आहोत. या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, दिग्गज लोक या समितीवर आहेत आणि ते काम करत आहेत. तसंच पु ल देशपांडे अकॅडमी ही कशा रीतीनं पुढे डेव्हलप झाली पाहिजे यासाठी आपण सल्लागार मंडळ या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. तर लोकांचा, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश असणाऱ्या अशा आपण समित्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राला सांस्कृतिक चळवळीमध्ये पुढे नेण्याचा आपण प्रयत्न हा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज तर हे महाराष्ट्राचं दैवत आहे. आपण 350वं राज्याभिषेकाचं वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं साजरे करत आहोत. आपण 2 जून ते 6 जूनमध्ये रायगडावर आपण या 350व्या वर्षाला सुरुवात केलेली आहे आणि अनेक कार्यक्रम आपण वर्षभर घेणार आहोत. आपण कालच म्हणजे 7 तारखेला आम्ही गेलो होतो काश्मीरला कुपवाडा या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आपण मिलिटरीच्या एरियामध्ये, आर्मीच्या एरियामध्ये आपण त्याचं अनावरण, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो होतो. तर आता तो शिवाजी महाराजांचा पुतळा असा पाकिस्तानच्या दिशेला असा उभा आहे, हातात तलवारीचं टोक त्या दिशेला आहे. खबरदार भारताला काही दिवस लाजतात. तर असे छत्रपती शिवाजी महाराजांचं असं इतिहास आपल्याला आहे. तर हे 350वं वर्ष आपण त्यांच्या विविध ज्या बाबी आहेत त्या माध्यमातून आपण साजरे करतो आहोत. आपण मंत्रालयामध्ये सुद्धा, हे कदाचित आपल्याला माहिती नसेल की आमची सुरुवात, आम्ही असं ठरवलं सांस्कृतिक विभागाने की मंत्रालयातल्या सर्व अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या कार्याच्या विचारापासून सुरू झाली पाहिजे. तर रोज 11:15 वाजता बरोबर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम मंत्रालयामध्ये आहे. 10:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचे विचार 2 ते 3 मिनिटांचा पब्लिक ॲड्रेस सिस्टीममधून आम्ही ऐकतो आणि त्या विचारांनी कामाला आम्ही सुरुवात करतो. तर आम्ही निमित्त शोधत असतो की महाराष्ट्राची संस्कृती, सांस्कृतिक चळवळ जास्तीत जास्त लोकांचा समावेश करून त्यांच्यासोबत काम करायचं आहे. आणि हे सांस्कृतिक वैभव जे आहे महाराष्ट्राला, आमच्याकडे एक आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये आहे, मग अशी सांगायचं विसरलो की आपल्या महाराष्ट्राला 350 किल्ले आहेत, वेगवेगळ्या अशा ऐतिहासिक वास्तू आहेत, अजंठा, एलोरा यासारखे आपले जागतिक वारसा स्थळं आहेत. अशा सर्व नैसर्गिक बाबींनी आणि मानवनिर्मित बाबींनी, कलाक्षेत्रांनी, लोककला यांना अशी अतिशय संपन्न असा हा आपला महाराष्ट्र आहे. तर यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. हा पु ल देशपांडे या प्रांगणामध्ये
आपण पुलंची जयंती आपण साजरी करत आहोत. मी अकादमीचं या ठिकाणी अभिनंदन करतो की हा 12 वर्ष, हा 13वा वर्ष आपण जयंती आपण त्यांची साजरी करत आहोत. एक आठवडाभर मिनल यांनी वेगवेगळे कार्यक्रम या आठवडाभरामध्ये आपण आयोजित केलेले आहेत. याचा लाभ आपण सर्वांनी घ्या. मी आपलं सर्वांचं देखील कौतुक करतो की आता आपण फक्त ॲडव्हर्टाईज दिली आणि आपण एवढे या संख्येने उपस्थित आहात. आणखी या आजपासून कार्यक्रम सुरू होतील. या आठवडाभर 14 तारखेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आपण स्वतः या, आपण वेगवेगळ्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, परिचित लोकांना सगळ्यांना याची माहिती द्या. आणि याशिवाय मी मिनल यांना असंही सजेस्ट केलेलं आहे की आपण या क्षेत्रामध्ये काम करणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतील, संस्था असतील, NGO असतील, वेगवेगळ्या क्लासेस घेणारे असतील, नृत्य आहे, संगीत आहे, सगळ्यांना याबद्दल आपल्याकडे डेटाबेस सगळा आहे, त्यांना कळवा, त्यांना बोलवा. सहभागातून आपण ही संवर्धन जे आहे कलेचं आपण निश्चितपणे करू शकू. त्याबद्दल मी पु ल देशपांडे अकॅडमीच्या संचालिका, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी याबद्दल अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि फॉर्मली मी असं जाहीर करतो की हा जो पु ल महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन आजपासून झालेलं आहे. धन्यवाद.